हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मला खूप सर्दी झाली आहे, त्यामुळं माझा घसा थोडा वेगळा आहे. तर बोटनेक ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे बरं का. तर हा जो ब्लाऊज आहे मापाला दिलेला आहे त्यांनी. प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि मापाला दिलेला आहे बरं का. आणि हा ब्लाऊज जो आहे 28 साईजचा आहे आणि बोटनेक आहे. तर डायरेक्टली शोल्डरवरनं मी माप त्यांचा घेतला होता बोटनेक ब्लाऊजसाठी. आता आपण सगळे उंची वगैरे सगळं चेक करूया. त्यानंतर आपण आता इथे मापे टाकत आहे मी. बोटनेकसाठी 7.5 इंच घेतलेला आहे बरं का मी. शोल्डर मी 7.5 इंच घेतलेला आहे इथे, कारण की अंगावरती मी माप घेतलेलं आहे त्यांचं आणि शिवाय त्यांनी ब्लाऊजसुद्धा दिलेला आहे मला. तर 7.5 मी इथं शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा मी 7 इंच घेणार आहे. तर इथे मशीनवर थोडीशी तकलीफ आहे मला. आपल्याला ड्रॉफ्टिंग करण्यासाठी कपडा इकडे तिकडे सरकतो ना, त्यासाठी. आता इथे 7.5 आहे बघा आणि 7 इंच शोल्डर. मुंडा 7 इंच आहे, 7.5 इंच शोल्डर आहे. तर छाती घडी टाकलेली आहे 8.5 इंच. 8 इंच 8.25 इंच आहे छाती घडी, ती टाकलेली आहे इथे मी बघा. कंबर फिटिंग 7.5 इंच आहे, ती टाकलेली आहे. तर पूर्ण कटिंगचा व्हिडिओ नक्कीच पहा. आता इथे आपण कमराची फिटिंग टाकलेली आहे, कंबर फिटिंग टाकली, त्याच्या पुढे मार्जिन घेतलं. तर त्याच्या पुढे मार्जिन घेतल्यानंतर आपण आता ड्रॉफ्टिंग करत आहोत. आता पूर्ण उंची मी 15 इंच घेतलेली आहे, कारण की बोटनेक ब्लाऊज आहे ना, त्यासाठी. आता पुन्हा छाती घडी बघत आहे मी बघा. 8.5 इंच घ्यायची आणि थोडीशी लुजिंग द्यायची. आपल्याला मार्जिन घ्यायची आहे, मार्जिन ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये. आता इथं बघा 7.5 घेतल्यानंतर मी इथं 4 इंचावरती जो आपला खुल्ला गळा असतो तो 4 इंचावरती मी इथं आणि खालच्या साईडला 3 इंचावरती आणि इथे ड्रॉफ्टिंग केलेलं आहे बघा. आणि सेप दिलेला आहे व्यवस्थित, असं सेप देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडला जसं आपल्याला गळा हवा आहे तसा गळा ड्रॉ करायचा आहे. खालच्या साईडला पण 4 इंचाचा बॉक्स बनवून घेतला आणि त्याच्यामध्ये मला शेप देऊन घ्यायचा आहे गळ्यासाठी. तर तो शेप मी व्यवस्थित देऊन घेते. आणि ब्लाऊज तुम्ही बघितलेला आहे किती सुंदर झालेला आहे आणि त्यांनी घातलेला सुद्धा आहे. तर कटिंगचा आणि टिचिंगचा व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो. खूप छान आणि सोपी पद्धत आहे बघा. इथे ड्रॉ केलेला आहे गळा मी, जसं सांगितलं तसंच मी गळा इथे शिवलेला आहे. आणि छान असा ब्लाऊज त्यांचा तयार झाला होता, मस्त ब्लाऊज तयार झाला होता. आता ह्या पद्धतीने आपला बोटनेकचा ड्रॉफ्टिंग झालेली आहे बरं का. आता याला मी कटिंग करून घेते. आता गळा खालच्या साईडला मी 3.5 इंच 4 इंचच्या हिशोबाने ठेवायचा आहे. आपल्या हिशोबाने आपल्याला किती पाहिजे त्या हिशोबाने ठेवायचा आहे. आता इथे बघा, आता कटिंग करून घेते मी, कारण की जेव्हा तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवता तेव्हा तुम्हाला अंगावरनं माप घ्यायचे महत्त्वाचं असतं. आता इथं आपल्याला फ्रंट पाटाची पण ड्रॉफ्टिंग करायची आहे. फ्रंट पाटाची ड्रॉफ्टिंग करताना 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला. आहे तसं ड्रॉ केला आणि काढून टाकला, मागचा भाग काढून टाकायचा आहे. मागचा भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा कपडा. तो कटिंगमध्ये जाणार आहे कपडा आपला. इथे समोरच्या साईडला आपल्याला बोटनेकच घ्यायचा आहे आणि गळा थोडासा वेगळा घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच, आता जो शेप आहे आपला मागच्यापेक्षा पुढचा तो आतमध्ये घ्यायचा आहे थोडासा, अर्धा इंच. 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कपडा. सर्दीमुळे माझा घसा थोडासा बसलेला आहे. तर आता बघा खालच्या साईडला मी 1 इंच एक्स्ट्रा घेतला आणि कोपऱ्याच्या साईडला जेव्हा आपण फिटिंगच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे समोरच्या साईडसाठी. ओके. तर छाती घडी मी टाकून बघितलेली आहे, त्यापेक्षा 1 इंच फक्त एक्स्ट्रा घेतलेला आहे, बघितलं आहे तुम्ही. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथं ड्रॉफ्टिंग केलेले आहे बघा मी. आता समोरचा पण बोटनेक गळा आहे
म्हणजे पॅक आहे समोरच्या साईडला आणि बॅक नेकला मला हुक लूक करायचं आहे. त्यासाठी मग समोरचा जो गळा आहे मी इथं बघत आहे पूर्ण फी गळासारखं करायचं आहे. त्यांना पान गळा घेतला आहे मी इथं. तर इथे 7.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे मोठा थोडासा गळा घ्यायचा आहे आणि खोल घ्यायचा आहे आणि पानगळा घ्यायचा आहे. त्यासाठी मग अशा पद्धतीने मी इथं आकार देऊन घेतलेला आहे बघा. असं थोडंसं खोलसर घ्यायचं आहे त्यांना ह्या पद्धतीने बघा. पण खूप छान असा बसलेला आहे तो गळा त्यांना. जसं की पाठीमागं 4 इंच घेतला आहे तसं त्या साईडला पण. आता प्लीज कटची सेट देऊया. 3.5 इंचावरती इथं मार्किंग करत आहे. सरळवरती मी 5 इंचावरती मार्किंग केलं. वरून आपल्याला वरच्या साईडून खाली 11 इंचावरती मी टक्स पॉईंट घेतलेला आहे. कारण की त्यांची हाईट आहे, त्यांची हाईट आहे ना जास्त, त्या हिशोबाने टक्स पॉईंट आलेला आहे आपला. ओके, 11 इंच टक्स पॉईंट आलेला आहे. त्यांची हाईट आहे त्या हिशोबाने टक्स पॉईंट येत असतो. तर इथे सेप देऊन घेतलेला आहे. मी मशीनवरती कटिंग करत आहे. त्यासाठी मला इकडे तिकडे फिरवत आहे मी कपडा. इथे बघा सेप आपला देऊन झालेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला होता बरं का. तर घालून पण त्यांनी बघितलेला आहे. तर खूपच सुंदर असं ब्लाऊज त्यांचं झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, आता बघू शकता. आता ही बंद बाजू ठेवायची आहे मला, समोरची साईड. त्यासाठी आपल्याला फक्त गळा हे करू शकतो तुम्ही. आता मी ड्रॉफ्टिंग करून घेते दोन्ही साईडला. फक्त आपल्याला कटोरी कट करायची आहे, गळा कट करायचा नाही. ओके, आणि ड्रॉफ्टिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप सोपी पद्धत आहे प्लेस कटची. हे बघा मी ड्रॉफ्टिंग केली. आता अशा पद्धतीने आपल्याला परत पुन्हा ठेवून घ्यायचं आहे आणि आता कट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता कट केलं तर कटोरीचा शेप देऊन घेऊया व्यवस्थित. तर ही कटिंग आपली इतकी सोपी होती आणि ब्लाऊज पण किती सुंदर झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. आता मी मेन फॅब्रिकवरती कट करून घेते. तर टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ पहा आणि कटिंगचा सुद्धा पहा मैत्रिणींनो. आता पाठीमागच्या साईडला जोड येणार आहे, त्यासाठी मी जॉईंटमध्ये कट करत आहे. जी बॅक साईड आहे त्या काही प्रॉब्लेम नाही. जोड येणार आहे त्यासाठी थोडंसं जॉईंट येणार आहे. हुकलूक पाठीमागे करायचं आहे ना त्यासाठी. आता आपण कटोरीचा भाग व्यवस्थित कट करून घेते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच मैत्रिणींनो आणि कमेंट नक्कीच करा. आणि 15 दिवस झाले माझा घसा दुखत आहे, त्यामुळं मग आता शेवटी मला व्हिडिओ बनवणंच आहे म्हणून बनवलं मी. आता ही जी स्लीव आहे, स्लीवची पण कटिंग केलेली आहे मी. स्लीव छोटी आहे त्यामुळं कपडा उरला होता त्याच्यामध्ये मी स्लीव करून घेतली. 5 इंच स्लीव आहे त्यांची, तर ते त्या हिशोबाने मी इथं कट करून घेतली. खालच्या साईडची जी बॉर्डर आहे ती काढून टाकायची, आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय मैत्रिणींनो. कटिंगचा आणि टिचिंगचा व्हिडिओ नक्की पहा.